आम्ही आलो माझ्या पोराच्या घरी गप्पा रस केला हिनं हा बाई हे सुननं रस केला हा बाई इथं हे करून राहिली हा बाई भज्जे काढून राहिली हा बाई इथं कढई ठेवली हा बाई इथं भज्जे काढून राहिली ही कल्याणी खाऊन राहिली आणि त्यात काय हो तिखट आहे हा बाई तिखट बनवलं हा बाई इथं रस बनवला पा भरपूर रस बनवला आणि म्हणजे कसं की पोळ्या नाही बनवल्या घर नाही बनवल्या पण हा बा मांडे आणले विकत आणले केवढ्याचे वा 700 रुपयाचे हे मांडे आणले हे पा गरम पाय 700ची मांडी एवढी काय करायची होती एवढी 700ची मांडी आणली ना बाई मांडी 10 मांडी येतं 10 मांड्याची 700 घेतली पुरणाचे मांडे येतं पुरणाचे मांडे येतं एवढे मोठे आणली माय भाकरी तर लय मोठी आहेत आव हे पाय ना हे भांडे येतात बाई इथं का नाही पलंग आहे हे आमच्या घरचे भज्जे खाऊन राहिले भजे खाऊन राहिले आमच्या घरचे पलंगावर बसेल होती मी हे इथं टी व्ही चालू आहे हे इथं मिशीन आहे सून चालवते माझी मिशीन आणि पा इथं देव इथं ऐका गौतम बुद्ध आहे मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणं इम्पॉसिबल म्हणून डेटॉलचे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण अशा घरा इथं राहते अशी हे पलंग इथं भांडे मांडले तिथं हे पडदा आहे बरं पडदा का नाही खाली टाकला नाही हमें माफ कर दीजिए साहब हम नादानों ने आपको धर्मा समझ लिया आप अपना काम जारी रखिए हम चलते चलो यहाँ से एक मिनट रुको 1 मिनट तो तुमने कहा कि हमारे चेयरमैन की शक्ल किसी से नहीं थी भाई तुम्हारे घर में उसको इसलिए मारा मैंने कहा मेरा बेटा नहीं रहा आनंदू लागली पोळ्या ती काय जेवत नव्हती आम्हाला जेवण देत होती यायनं आणि जेवण चालू केलं आणि मग नंतर कल्याणी आम्ही जेवण आपलं जेवण होत आले होते पहा भरपूर जेवण करून राहिले मस्त मांडे आणले रस भज्जे कढी यस्वार केला मस्त आम्ही भजेच खाऊ लागलो बरं दोघी कल्याणी नाही मी सध्या भजेच खाऊ लागलो म्हणजे माशाला वाढून देऊ लागली ना म्हणून त्याच्यामुळं आम्ही भजेच खाऊ लागलो आम्ही आता कल्याणी आणि मी ती म्हणे मॅन्ड घेऊन येतले भजे तर मग तेव्हा दिली तिचं वाढणं चालू होतं वाढायचं टाईम गेला तिले काय जमीनच मिळत चटचटी द्यायला खासाठी मग तिचं जेवण बी राहिलं होतं आम्हाला चालू होतं ते ना
पाहता रस तिथं आमच्या घरच्या देऊन राहिली रस खाऊन की ते झाला होता संपला होता ताटातलं म्हणून आण राहिली तिथं देवानी बा इथं कानी बाबा साईड फॅन चालू केल्या खाऊन केलं हवा लागत त्याच्यामुळं कानी आम्ही फॅन चालू केला हा बा आता पिले कानी बाबा म्हणू लागला की घ्या ना बाबा खाणं दारू जातो दारूचा तुकडा पुन्हा मग भजीच खाणं चालू केली मग काय करू हिची का आणू घाल इले म्हणत की गरम आणून द्या येसवार गरम केला येसवार मस्त तिकडं झालं बाबा काय झालं त्याने कशात मग हिचं आणणं चालू आता यायले म्हणल्यावर आता आम्हाला भेटे ना तर पायथं रस आणलेला आता आणि भजे खाल्ले दोघीनं रस शिवला दिला होता आम्हाला तर भातच आणून देतात भात घेतला ताटं देतात पाता त्याने रस देणार आणि मांडा मोडून देणार दिलेला होता नाही आपले ओमली दिला होता एवढं नाही ओमली दिला होता मांडा आता हे कोणा नाही रे गल्ल्या मिली आणून गेलता गल्ल्या मी गेलं वाढून माझ्याजवळ ते आम्ही दोघी एका ताटात भजी म्हणतील ते भजी म्हणतील म्हटलं खायला दोघी खाऊन राहिलो मग ती डबल परत आणून गेले आणि यायचं काय खाणं चालू होतं मग काय त्याच्या तोंडाचं पाव का मग आम्ही चालू केले भजी खाणं आणि इथं वाहणार चालू होतं हिनं काय घेतलंच नाही आणि हे भजी कोणी घेतलं होतं हे ओमनं भजा घेतला तर पाच्यानं दाखवला की पायामध्ये केवढा भजा गेला आणि हे बालन येतं आपली बालन आणून देतात काय माहिती जेवण झाल्याच्या की नाही केला पाहिजे तर रस आणून दिला नेमका आता रसा दिला तर आता आम्ही चालू करतो जेवण म्हणलं की काय जेवली मग आम्हीच चालू केलं मग आम्ही जेवण करू लागलो तर मग इथं मांडे किती आणले होते 700चे 10 मांडे आणले म्हणजे असं होतं तसं मागं म्हणतात की तुपाचे म्हणून आम्ही हे केलं तर काय फायदा नाही झाला त्यामुळे सकाळी आम्ही आणला असतं ते पोळ्या केल्या तरी चालत होतं आई बाबा आपले हिनं लई पाणी सोडं माझ्या तोंडात हिनं लई पाणी सोडं माझ्या तोंडात पण कसं वाटलं बरं रस आणून रस बघतो टाकतच आहे याची रस आम्हाला रस टाकतच आहे नाही म्हणत तरी आणि टाकतच आहे आणि मग का नाही भजी पाहिजे पाणी म्हणजे असं कसं ती पुपई पण काढली पुपई नाही खाली जान गिरे करत होती लेकरा जान गिरे केलं आणि पाणी असं शिवलं पाणी घेतलं होतं तिचं आणण्याचं चालू होतं आणि पायीचं कल्याणी आता भजीच खाऊ राहिली तिने करायचं आवडत नाही हे रसही नाही आमच्या घरच्यासाठी म्हणून लावतो पण आमच्या घरच्या रस नाही म्हणतो आम्ही दोघी मग जेवण चालू केलं की काय जेवायचं नाही मग आम्ही जेवण चालू केलं मग काय करायचं हे कल्याणी बाय करते तुम्हाला मग आम्ही आणलं मग आता नुसती खाऊ लागली तर मग आम्ही बाले म्हणजे भजे खा पण मग भजी खाल्ली होती बरं पण मी खाल्ली भजी सोबत मग ती जेवण घेतं पहिले नेमकंच मोडून राहिली होती तिच्यासाठी मोडून राहिली होती बरं का पण तिनं कानी आमच्यासोबत जेवण अर्धं जेवण झालं त्या बाद तिनं कानी मोडून घेतलं तर म्हणजे अलीकडे तिने जागाच नाही राहिली तिची घरी पण ती काय घेऊन नव्हती राहिली आमच्यासोबत काय जेवण नाही कल्याणी